प्रेक्षकांनो, आज तर फारच गुंतागुंत दाखवली आहे मालिकेमध्ये. बापरे, भयंकर रडायलाच येतो हो. आता हा सागर जे बोलतो ना मुक्ताला की तू डिझर्व करत नाही वगैरे वगैरे, तर मुक्ता आता मनात विचार करते, नाही नाही मुक्ता कंट्रोल कर, ह्याच्यासमोर नको रडूस. पण मुक्ताला मात्र आता कंट्रोलच होत नाही आहे, कारण सागरने तिला जे काही बोललं आहे ना ते अतिशय वेदनादायी असतं. आता मुक्ता विचार करत असते, मी आई होऊ शकत नाही, पण मला आई व्हायचं आहे. आता सागरला पण लक्षात येतं की अरे आपण हे काय बोलून गेलो हिला, म्हणून तो आता आधार देण्यासाठी म्हणून तिच्या म्हणजे असं खांद्यावरून हात फिरवणार असतो, पण तो स्वतःला खूप थांबवतो. आणि इथे ना इथे त्यांनी मालिकेचं टायटल सॉन्ग सॅड सॉन्गमध्ये प्ले केलं आहे आणि ते अतिशय छान वाटतंय बघताना. सागर आणि मुक्ताच्या दोघांच्या मनातली घालमेल त्यांनी खूप छान प्रेझेंट केली आहे प्रेक्षकांनो. खूप सुरेख दाखवलं आहे. मुक्ता सारखी रडत असते की मला आई व्हायचं आहे, आणि सागर मात्र ह्यावेळी मनात असून सुद्धा तिला आधार देऊ शकत नाही. या गोष्टीचं त्याला दुःख वाटतं, पण तो तिथून निघून जातो. पण इकडे मात्र जी खरी आई आहे ती बघा ना वेगळ्याच धुंदीत आहे. ती त्या हर्षवर्धन सोबत दारू पित असते आणि म्हणत असते, माझ्या आनंदासाठी चेस, फायनली बघ मला डिवोर्स मिळालाय आणि मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे हर्षवर्धन. ती असं म्हणणार तेवढ्या सई येते आणि म्हणते, मम्मा मला खूप भीती वाटते ग, तुझ्याजवळ झोपव ना. आता ती सावनी म्हणते, काय ओ माई, हिला काय झालंय, अशी का घाबरतीये ही. त्या माई म्हणतात, अहो मी दिवा विझवला ना तर ती घाबरली, तुमच्याजवळ झोपायचं म्हणतीये. पण ही सख्खी आई असून सुद्धा अशी का वागतीये कळत नाही प्रेक्षकांनो. ती म्हणते की हे बघ सई, तू ना झोप तिकडे, मला ना काम आहे बाळा, तू जा बरं, झोप बरं. सई म्हणत असते, नाही ग मम्मा, मला झोपू दे ना तुझ्याजवळ. पण ही सावनी अतिशय रूडली बिहेव करते सईसोबत की तू जा ग इथून. आता तो हर्षवर्धन पण चिडतो, काय चाललंय यार तुमचं नाटक हे, काय ग झोप ना गपचूप तिकडे, कशाला आई पाहिजे का तुला, सारखी सारखी आई आई ओरडते. आता ती सावनी म्हणते, हर्षवर्धन प्लीज ओरडू नकोस तिच्यावर, लहान आहे ती. अरे कुठे निघालास, मला बोलायचं होतं तुझ्याशी, थांब ना जरा. तो हर्षवर्धन म्हणतो, मला अजिबात बोलायचं नाहीये, चांगला मूड होता माझा पार्टीचा आणि या पोरीने सगळा स्पॉइल केला. सावनी म्हणत असते, अरे थांब ना जरा, मला तुझ्याशी बोलायचं होतं, दरवेळी म्हणतोस तू घटस्फोट झाल्यावर मग बोलू, आता का निघून जातोयस. पण तो हर्षवर्धन अतिशय रागात असतो. तो तिला म्हणतो, तू आहेस का अवेलेबल, कधीतरी पार्ट टाइम बायको असतेस, कधीतरी पार्ट टाइम आई होतेस, मला नाही बोलायचंय काही सावनी, आता माझा सगळा मूड खराब केला या पोरीने. आता तो हर्षवर्धन तिथेच बाजूला जाऊन बसतोय आणि ही सावनी सई तिला थांबवत असते तरी पण सईला झिडकारून त्या हर्षवर्धनकडे जाते आणि म्हणते, थांब ना रे हर्षवर्धन, अरे मला तुझ्याशी बोलायचंय, दरवेळी तू म्हणतोस की माझा डिवोर्स झाल्यावर मग आपण लग्न करूया, आता आपण लग्न करूया ना रे, आता झाला की माझा घटस्फोट. सावनी हे सगळं त्या सई समोर बोलतीये प्रेक्षकांनो, म्हणजे तिला भान सुद्धा नाहीये की तिच्या समोर तिची मुलगी आहे. पण आता तो हर्षवर्धन म्हणतो, बोलायचं होतं मला, आपण ह्या पोरी समोर बोलायचं का हे सगळं, तू आता पण तिच्याच समोर बोलतीयस, तू आता कुठे अवेलेबल असणार आहेस मला नाही, मला या पोरीचा ना खूप राग येतोय आता ही सावनी म्हणते, असं का बोलतोयस रे. तेव्हा तो म्हणतो, हे बघ ती ना सागरची पोरगी आहे आणि मला काही कोणाच्या पोराचं बाप व्हायचं नाहीये. आणि काय ग, ही लग्नाबद्दल बोलायची वेळ आहे का, ही पोरगी इथेच आहे, तू मला वेळ देऊ शकणार आहेस का, तू कुठे अवेलेबल आहेस माझ्यासाठी. हिला पण आपण हॉस्टेलमध्ये टाकूयात, वाटलं तर नंतर लग्नाचा विचार करूया. मग ही चिडते सावनी आणि म्हणते, हिला हॉस्टेलमध्येच टाकायचं होतं, मग कशाला खटाटोप केलास तू. मग हा हर्षवर्धन म्हणतो, मला सागरला हरवायचं आहे, प्रत्येक गोष्टीत हरवायचं आहे. तेव्हा सावनी म्हणते, तुला ना सगळं हेच करायचं आहे, पण तूच फोर्स केला मला इथे आण म्हणून, आणि आता इथे आणलंय मी तिला, तर तू आता. हर्षवर्धन म्हणतो, हे बघ मला ना अजिबात इंटरेस्ट नाही आहे, या सागरच्या पोरांचा बाप बनायचं नाही आहे. आता तो तुझा मोठा मुलगा आदित्य, तो पण शिकतोच आहे ना हॉस्टेलमध्ये, तुला काय करावं लागतं ग, सगळा खर्च मीच करतो ना. कंप्लेंट करणं थांबव आणि मी जे सांगतो ना तेच कर. आता सईने हे सगळं ऐकलंय, पण तरी सुद्धा ती पुन्हा आपुलकीने त्या सावनीजवळ जाते प्रेक्षकांनो. ती म्हणते, चल ना ग मम्मा, सांग ना मला गोष्ट. तेव्हा ही सावनी म्हणते, हिला ना एखादी व्हिडिओ वगैरे दाखवा आणि झोपवा. काय ग सई, झोप आली ना तुला, झोप ना मग, माझ्याकडे काय आहे. आणि ती पुन्हा एकदा सईला बाजूला करून ते हर्ष करून त्याच्या मागे जातीये. अरे काय त्या लेकराची फरफट प्रेक्षकांनो. एकीकडे ती बिचारी मुक्ता, तिला लेकरू बाळ होत नाही म्हणून रडतीये, आणि ज्यांना आहे ते पहा काय किंमत करताय. तर हा सागर आहे ना, तो खूप वाईट फील करत असतो, म्हणजे त्याला खूप आठवण येत असते सईची. त्याने सईच्या हेअर क्लिप हातात घेतल्या आणि तो रडायला लागतो चक्क प्रेक्षकांनो. आणि हे इंद्राताई बघतात आणि त्यांच्या जीवाला खूप त्रास झाला या गोष्टीमुळे. त्या म्हणतात, सागर अरे बाळा रडू नकोस रे, सगळं नीट होईल. पण सागर मात्र काही न बोलता तिथून निघून गेलाय. इंद्राताई विचार करतात, माझ्या सागरच्या डोळ्यात आसू मी नाही पाहू शकत, माझा लेक दाखवत नाहीये, पण पोरीच्या आठवणीने आतून पोखरलाय. पोरीच्या आईनं त्याचं वाटोळं केलंय. नाही, पण आता मी काय करते ना ते बघाच.
त्याची आई जिती अजून असं म्हणून त्या आता तना बाहेर निघाल्या. सागरचे वडील म्हणतात काय झालं ग, कशाला ओरडतीये? आणि इंद्राताई ते क्लिप दाखवतात आणि म्हणतात बघा माझा सागर रडतोय हो, माझा सागर खूप कोलमडून गेलाय हो. तो दाखवत नसला तरी त्याच्या मनात खूप माया आहे सईसाठी. मी काय करू आणि माझ्या सईला परत घेऊन येऊ हो. आता इकडे सईचा मूड छान झालेला असतो, ती कार्टून बघत असते. तो हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो माई मला चहा आणा बरं. त्या माई चहा प्यायला म्हणजे चहा करायला गेल्यात. तेवढ्यात हर्षवर्धनला सई म्हणते ओ अंकल मी माझं फेवरेट कार्टून बघत होते, प्लीज लावा ना. आता तो हर्षवर्धन म्हणतो लहान मुलांनी टीव्ही बघायचे नसतात, त्यांचे डोळे खराब होतात. सई म्हणते हो मी टीव्ही बघतच नव्हते, पण मी आत्ताच इथे आली आहे, थोड्या वेळ लावा ना माझं कार्टून अंकल. पण आता तो हर्षवर्धन इतका जोरात खेकसतो, काय लावलंय हे तमाशा, सांगितलं ना एकदा नाही लावणार टीव्ही म्हणून. बिचाऱ्या सावनीच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. मग ती सावनी तिथे येते आणि म्हणते काय झालं तुला बेटा, का रडतीयस तू? आता ही सई म्हणते मला नाही बघायचा टीव्ही. मग ती सावनी म्हणते अगं बाळा मी ना तुझ्यासाठी मोठा 4K टीव्ही घेऊन देईल, 43 इंचवाला, तुझ्या रूममध्ये लावूयात हां आपण. पण सई म्हणते मी माझ्या पप्पाच्या घरीच जाऊन टीव्ही बघणार, आता मला नाही बघायचा तुमच्याकडे टीव्ही. हर्षवर्धन तिच्यावर डाफरतो आणि म्हणतो काय म्हणालीस, काय शहाणपणा करतीयस ग? सई म्हणते हो 12 दिवसानंतर मी माझ्या पप्पाच्याच घरी जाईल आणि मगच टीव्ही बघेल. हर्षवर्धन तिच्या अंगावर येत असतो मारायसाठी. मग सावनी त्याला रोखते, काय करतोयस तू हर्षवर्धन? इकडे इंद्राताईने लकीला बोलवलंय आणि त्याला म्हणतायत लकी मी जे सांगेल ती गोष्ट करशील ना, मागे तर हटणार नाही ना? लकी म्हणतो हो मम्मी पण काय झालंय सांग तरी. आता त्या म्हणतात जा पटकन कपडे बदलवून ये. लकी कपडे बदलण्यासाठी म्हणून घरात गेलाय. आता ते सागरचे वडील विचारत असतात इंद्रा तू काय करणार आहेस, तुझं तुला तरी कळतंय का? आता त्या म्हणतात तुम्ही बघाच, मी आता माझ्या सागरसाठी माझ्या सईला घेऊनच येणार. आता ते म्हणतात अगं असं करू नकोस, कोर्टाचा निकाल अजून लागला नाहीये, तू असं काही करायला जाशील आणि भलतंच काहीतरी होऊन बसेल. इंद्रा माझं ऐक, तू भावनेच्या भरामध्ये काहीतरी वांगाळ करू नकोस. म्हणजे त्यांना असं म्हणायचं वेडवाकडं करू नकोस. पण इंद्राताई म्हणतात नाही माझ्या सागरच्या डोळ्यात आसू आले, तो पोरी विना तडफडतोय, मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाहीये, कोयत्याची शपथ घेऊन सांगते मी आता माझ्या सईला घेऊनच येणार. लकी येतोय, तो म्हणतोय कुठे जायचंय आई? त्या म्हणतात की चल आता मी सांगते तिथे गपचूप घेऊन चल, पलटी खाऊ नकोस फक्त. आणि लगेच त्या निघाल्यात. सागरचे वडील म्हणतात अरे बाबा लकी सांभाळ तिला, काहीतरी करून बसेल ती, जा लवकर तिच्या पाठीमागे. इकडे सावनी त्या माईला आवाज देते आणि म्हणते माई कुठे होतास तुम्ही, तिला घेऊन जा बरं खोलीमध्ये. आणि मग त्या हर्षवर्धनला म्हणते काय रे हर्षवर्धन किती लहान आहे ती, का चिडतोस रे तिच्यावर तू? आता हर्षवर्धन म्हणतो तिच्यावर नाही, मी तिच्या बापावर चिडलोय, 12 दिवसांनी घेऊन जाणार म्हणे. मी काय मूर्ख आहे का, एक नाही 10 टीव्ही आणून दिल मी. त्या पोरीला सांग कोर्टात आल्यावरती तिने हेच सांगायचं की मला आई आवडते आणि मला आईकडेच राहायचंय. सावनी म्हणते अरे शांत हो बाबा, ती अजून माझ्याशीच नीट बोलत नाहीये, ती ऍडजस्ट तरी होतीये का घरात आपल्या? मग तो हर्षवर्धन म्हणतो मूर्त शोधतोय का आपण, तिला सांग ना मग ऍडजस्ट करायला. हे बघ सावनी, सईची कस्टडी आपल्याला मिळाली ना की मग आपण लग्न करूयात. आता हे सगळं तो तिला मुद्दाम आमिष दाखवतोय आणि मग म्हणतोय की तू ना सईशी जरा जुळवून घे, तुला जमत नसेल ना तर तू एक काम कर, ती सागरच्या शेजारची ती मुक्ता नाही का, तिला बोलव. ती मुक्ता आहे ना, सई तिचं खूप ऐकते, तू तिला कन्व्हिन्स कर, तिला सांग की सई जागी होती रात्रभर, माझ्या डोळ्याला डोळा नाहीये, मी खूप काळजी करतेय, अशी काहीतरी स्टोरी बनव आणि तिला इमोशनल कर आणि तिच्याकडनं सईला कन्व्हिन्स करून घे तुझ्यासोबत राहायला. आणि या सावनीला ती आयडिया खूपच पटली आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, एकीकडे हा हर्षवर्धन त्या सावनीला सईपासून दूरही करतोय आणि एकीकडे तिला सांगतोय की तू तिच्यासोबत वेळ घालव. तुम्हाला असं नाही वाटत का हे जरा जास्तीच कन्फ्युजन आहे? पण आता ह्या दोघांनाही ती आयडिया खूपच पटली आहे. इकडे मुक्ताचे बाबा सकाळी सकाळी पेपर वाचत असतात आणि मुक्ताचा सारखा फोन वाजत असतो. कदाचित मुक्ता आंघोळीला गेली असावी म्हणून तेच फोन उचलतात. मग तेवढ्यात मुक्ता येते लगबगीने. आता त्या सावनीचाच फोन आलेला असतो त्यांना आणि ते फोनवरती बोलत असतात. बरं ठीक आहे, मी सांगतो तिला, कळवतो. मुक्ता म्हणते काय रे बाबा कोणाचा फोन होता? आणि मग ते फोन ठेवतात आणि म्हणतात अगं त्या सईच्या आईचा फोन होता, त्या म्हणत होत्या की सई तुझी खूप आठवण काढते आणि त्यांना काही बोलायचं आहे म्हणे तुझ्याशी. मुक्ता म्हणते काय सांगताय, सई बरी आहे ना, तिला काही झालं तर नाही ना? ते म्हणतात अगं हो ती बरी आहे, तू त्यांनी काहीतरी पत्ता वगैरे पाठवणार आहे त्या, म्हणजे तुला माहिती आहे कदाचित वाटतं ना घर, तू जाऊन ये तिथे. आता मुक्ता तिच्या आईकडे बघते तेव्हा त्या म्हणतात आता मी काय बोलणार मुक्ता, म्हणजे बघ बाई आता तुला त्या मुलीबद्दल बरंच काही वाटतं तर जा भेटून ये. मुक्ता म्हणते आई तुला माहिती आहे ना त्यांच्या घरचं कोणीच जाणार नाही ग सईला बघायला, त्यामुळे मी गेले ना तर तिला बरं वाटतं ग. प्रेक्षकांनो असं नाही वाटत का की मुक्ता सगळ्या गोष्टी स्वतःच डिसाईड करते?
ही गोष्ट जरा मला जास्ती खटकली आहे मालिकेमध्ये. मग माधवीताई मुक्तासाठी हो म्हणतात, की जा बाई, तुझी इच्छा असेल तर जा, तुला बरं वाटतंय म्हणून ठीक आहे, जाऊन ये, मग काय आता. म्हणजे त्यांनी नाईलाजास्तवच होकार दिलाय हे आहे. आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की तिच्या घरच्यांना आवडत नाही गं मुक्ता. तर मुक्ता म्हणते नाही आई, मी काळजी घेईल. पण आता इकडे हर्षवर्धन ऑफिसला निघालेला असतो. तो त्या सावनीला म्हणतो, तू मांजरीसारखी घुटमळलीस ना माझ्या पाठीमागे, की मला वाटतं की तुला काहीतरी हवंय. आता ही सावनी म्हणते, हो, तू मगाशी जे बोलला ना तेच सारखं सारखं माझ्या कानात घुमतंय रे. तू नक्की लग्न करणार ना माझ्याशी सईची कस्टडी मिळाल्यावर. आणि हे बघ, आपण ना स्वित्झर्लंडला गेलोच नाही आहोत, आपण तिथे जाऊयात हनीमूनसाठी. आणि तू मस्त स्की करताना फोटो वगैरे काढ. हर्षवर्धन म्हणतो, तुला येतं का स्की करता. आता तेवढ्यात ती सई त्यांच्या रूममध्ये डोकावते आणि मग ही सावनी जोरात ओरडते तिला, तू इथे काय करतेस माई, हिला घेऊन जा बरं इथून. त्या माई म्हणतात, हो हो नेते मी. हर्षवर्धन पण सईकडे रागाने बघत असतो. आणि आता तो निघून गेलाय. आणि ही सावनी मनात विचार करते की काही झालं ना तरी मी आता ह्या हर्षवर्धनशी लग्न करणारच. म्हणजे प्रेक्षकांनो, त्याने अजून तिला बिना लग्नाचीच ठेवली आहे घरात. असो, पण आता इकडे ही मुक्ता पोहोचली आहे. त्या माई म्हणतात, बरं झालं तुम्ही आलात, बसा हं बसा, तुमचीच आठवण काढतीये सारखी सई. आणि आता मुक्ता तिथे वाट बघत असते. आणि इकडे या सावनीने काहीतरी हॉस्टेलची लिस्ट दाखवली आहे त्या हर्षवर्धनला. तो हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तू काढल्यास नाही ह्या लिस्ट. सावनी म्हणते, आपण ह्यापैकी एका हॉस्टेलमध्ये सईला टाकूयात. म्हणजे जे हे हर्षवर्धन बोलतो तसंच ही सावनी वागत असते. इन शॉर्ट त्यांना हेच दाखवायचं आहे. पैशासाठी ही बाई वाटेल ते करायला तयार आहे, म्हणजे स्वतःच्या ऐशो आरामासाठी. आणि हॉस्टेलची लिस्ट वगैरे हे मुक्ताने ऐकलंय की नाही ते काही दाखवलं नाही आहे, पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू संपवलाय. पुढे आपण बघतोय इंद्राताई या सावनीकडे गेल्यात आणि म्हणतात, बाई माझ्या पोरीला भेटव ग, मला दे तिला, नाहीतर आम्ही मरून जाऊ. तर ही सावनी रुडली म्हणते, मग मरा. आणि त्या मुक्ताने सावनीचं खरं रूप बघितलं असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता सागर त्या मुक्ताला तिथे बघतो आणि म्हणतो, मला वाटलंच तुम्ही इथे असाल, काय गरज हो तुम्हाला आमच्या प्रकरणाच्या मध्ये करायची. बाय द वे, सागरचं बोलणं काही चुकीचं नाहीये. पण आता पुढे छान ट्विस्ट आणला त्यांनी मालिकेमध्ये. आता ही मुक्ताच सागरची मदत करणार आहे सईला परत आणण्यासाठी. पण ते कसं, कधी, कुठे, काय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेचा डेली रिव्ह्यू मी अनघा, माझी आवडती सिरियल या चॅनलवर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.